पानं छोटे छोटे होते अगोदर आणि आता ह्या पानाची साईज किती मोठी झालेली आहे, शेंडा पण खूप छान निघालेला आहे। अशा प्रकारे जर समजा तुमचं पाणी वॉटर मॅनेजमेंट खूप महत्त्व ठेवतं की वॉटर मॅनेजमेंट समजा करायचं कसं, तर वॉटर मॅनेजमेंटमध्ये जास्त ओलं पण नको आणि जास्त सुकं पण नको, जास्त ओलं पण नको आणि जास्त सुकं पण नको, म्हणजे आपल्या मुळाला हवा पण पाहिजे आणि पाणी पण पाहिजे, पाणी पण पाहिजे जीवाणूंना आणि हवा पण पाहिजे त्या जीवाणूंना श्वास घेण्यासाठी। तसं आपली जर जमीन कम्पॅक्ट झाली तर जमीन कम्पॅक्ट झालेली अशी तोडायची मित्रांनो, अशी भुसभुशीत जमीन झाली पाहिजे आणि पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये आपल्याला हवा उपलब्ध करून द्यायची। आणि हवा उपलब्ध कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही पाणी बंद करणार। हे बघा हे पूर्ण शेवाळ चढलं होतं, ज्यावेळेस मी याचं पाणी बंद केलं त्यावेळेस कुठंतरी क्रॅक पडले आणि हे क्रॅक पडल्यानंतर ह्या मुळाला हवा उपलब्ध झाली आणि हवा उपलब्ध झाल्यानंतर तिथं मुळाच्या सानिध्यात